मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत. राजकीय वारीचा भाग 3 आपण पाहत आहे. या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील वावर हिरे येथील विष्णू पांडुरंग चव्हाण यांच्याकडे आलेलो आहे. खरं तर सचिव, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, सोसायटीचे चेअरमन आणि मान तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन असा हा त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. खरं तर चव्हाण गुरुजींना सर्वजण अण्णा म्हणतात. कसा अण्णांचा हा राजकीय वारीचा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार अण्णा. नमस्कार. राजकीय वारीच्या भागमध्ये 3ऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. अण्णा, एक सांगा, खरं तर तुमचे आई वडील काय करत होते? माझी आई मजुरी करायची, वाकळा शिवायचं काम करायची. बरं. आणि वडील ह्या सोसायटीत 10 रुपयावर सोसायटीचं काम करत होते. बरं. तुम्ही भाऊ किती जण? आम्ही 3 जण भाऊ. नाव काय त्यांचे? माझं विष्णू पांडुरंग चव्हाण, वामन पांडुरंग चव्हाण, खशाबा पांडुरंग चव्हाण. बरं. बहिणी तुम्हाला काय? बहिणी नाही. नाही, म्हणजे 3 भाऊ तुम्ही? 3 भाऊ. म्हणजे तुम्ही किती जण म्हणजे नोकरी करता? तुम्ही शिक्षक आहात? मी शिक्षक झालो. माझ्यानंतर 3 नंबरचा भाऊ झाला खशाबा, तो बी शिक्षक झाला. बर. आणि तिसरे कोतवाल घेतले वडिलांच्या जागी, आपल्या कोतवाल सोसायटीत काम करायला. बर. म्हणजे असं हे तुमचे एकंदरीत कुटुंब. तुमचं शिक्षण किती झालं मग? माझं शिक्षण 11वी नापास आहे. बर. हा, 11वी नापास. मग सोसायटी मध्ये सचिव कसं लागला, ती कसा प्रसंग आहे तुमचा? मी फलटण विद्यार्थी बोर्डिंग मध्ये 4 वर्ष आम्ही दोघं भाऊ चुलत दोघांनी मी होतो. त्याच्यानंतर आम्ही घरी 1960 साली आलो. आणि आल्यानंतर आमच्या भावाला ऑर्डर आली शिक्षक, ज्यांनी अर्ज आम्ही दोघांनी केला होता जिल्हा परिषदेकडे. त्यांना ऑर्डर आली, मला नोकरीच नाही. मग मी म्हटलं तर काय करायचं, मग दहिवडीला एक सोसायटी ऑफिसचं ते सोसायटीने काढला होता कोर्स. त्या कोर्सामध्ये मी भाग झालो 7 आठवडे. आणि 7 आठवड्यात आम्ही 50 जण त्या परीक्षेला बसलो. आणि त्याच्यातून मला त्यांनी पहिल्या प्रथम साहेबराव इंगळ्यांनी निवड केली. आणि बिना अर्जाचा, बिना ह्याचा अर्ज न करता मला कुळे जायला म्हणले, तू काम कर तिथं कुळे जायला. आणि तिथं माझ्या ताब्यात 3 सोसायट्या दिल्या. कुठल्या होत्या? बोथे सोसायटी, कोळेजाई सोसायटी आणि सिंधी बुद्रुक सोसायटी. त्याच्यातल्या 2 सोसायट्या बंद पडलेल्या होत्या. बरं. मोठी जबाबदारी आली. मग मी तिथंच राहायचो. आणि तिथं काम करायचो. आणि मग बोथे सोसायटी जिल्ह्यातली 5-6 नंबरची सोसायटी 1900. बरं. इतकी जुनी सोसायटी. त्या सोसायटीचं मला 2-4 असंच भरवलं. म्हणली ती सोसायटी चालू झाली नंदनवन. मग ती सोसायटी चालू करूनच धावली. वसुली कशी केली? वसुली अशी केली की 2000चे 8000 आणि 13,000चे 12,000, म्हणजे असे 20 वर्षात झाले होते. 40 साली कर्ज लोकांनी घेतलं होतं. बरोबर आहे. तर मी घरी जायचो प्रत्येक, त्यांना म्हणायचो 2000 मुद्दल आणि 2000 व्याज द्या, मी तुमचं लगेच फिरवतो. 3000चे होते ते झाले 12,000, त्याला म्हणायचं 6,000 लगेच फिरवतो. अशा तऱ्हे सगळं गाव एंगेज केलं. तेव्हा मला जिल्ह्याची माणसं बघायला आली. म्हणजे तुम्ही तुमचं कुशल स्किल दाखवलं वसुलीचं. आणि तिथं ते काम करून दाखवलं. सोसायटी वर्गात आणून दाखवली. तशी सिंधी बी चालू करून दाखवली. सिंधी भांडवली कदऱ्या, त्यावेळेस सरपंच होते, त्यांचं सहकार्य असायचं. सोळसे नाना कोळजाला होते, त्यांचं सहकार्य असायचं. अशा पद्धतीने तिथं चांगलं काम केलं. मी अर्ज केला जिल्हा परिषद, मला पांघरेला आले ऑर्डर. काय सचिव म्हणून? पुन्हा नाही, शिक्षक म्हणून. तिकच काय तिकडे अर्ज केला होता ना त्या मुदत. जाता अर्ज केला होता. भावाला घेतलं होतं, मला घेतलं होतं. मला परत आले ऑर्डर. पुन्हा मग सचिवाचा शिक्षक झालो. मग सुरुवात 1 महिना 2 महिने काम केलं. मी काय काम सोडली ना. सोसायटी रेकॉर्ड करून ताब्यात घेणार म्हणून डोक्यावर परिणाम झाला म्हणून शिक्षकाला मी राजीनामा दिला. असं काहीतरी निमित्त सांगून वेळ लागला म्हणून राजीनामा दिला. मग परत मी ते सातारला जाऊन परत गावातले लोक मला खवळे, अरे म्हणले इकडे 60 रुपये, तिकडे 32 रुपये पगार, येडायस का, चल तिकडं. त्यांनी मला गावातल्या लोकांनी नेलं. ते मग आम्ही अर्ज काढून घेतला. डोक्यावर परिणाम झाला होता म्हणून काहीतरी निमित्त सांगून. मग पांघरेल नेमणूक झाली. तिथं 3-4 महिने परत रिडक्शन होतं. त्या वेळेला रिडक्शन मधनं आम्हाला कमी केलं. परत 12 ऑगस्टला आंधळीला टाकलं. आंधळीला 3-4 वर्ष नोकरी काम केली. आणि परत मला ट्रेनिंग कॉलेजला देवडला निवड झाली. त्या काळी होतं आपल्याकडे देवडला ट्रेनिंग कॉलेज होतं. आणि तिथं ते कॉलेज चांगल्या पद्धतीने मी चालवलं. तिथं मला मुख्य पंच म्हणून निवड 200 शिक्षक झाली.
त्यावेळेला मुख्य पंच म्हणून मी जेवणाची इतकी व्यवस्था केली की मला म्हणलं आता ही काही जगाच दिसत नाही, हे तब्येबी परिणाम झालाय. तरी 200 शिक्षक त्यातले 10 शिक्षक मग त्याला घेऊन जेवण खाणं सगळं त्यांचं भागवायचो, करायचो व्यवस्थित. आणि जेवणाचा खर्च त्यावेळेला 30 दिवस मेस असायची. सावंत सुपरटेंडेंट होते. 30 दिवसाला खर्च यायचा 30-31 रुपये आणि मी 40 दिवसाला 30 रुपये खर्च काढला होता त्यावेळेला, महिना खर्च. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर भुईचे जरा यशवंत देवकर ते जरा त्यांचं सडापळा सगळ्यात चांगलं होतं ते आमच्या मला घेण्याबद्दल रसिके चांगले. मग मला मोहिला त्याने घेतलं नेमून. नंतर मग कुठं नंतर 72 नंतर मी ह्याला दानोलवाडीतल्या लोकांनी मला तिथं आणलं. दानोलवाडीत आणल्यानंतर तिथं बी चांगलं काम केलं वगैरे. पण काही म्हणजे नंतर मग मुख्याध्यापक कुठे झाला मुख्य सांगतो ना, तर ते तिथनं मला परत मोगऱ्याला जावं लागलं थोड्याशा काही कारणामुळे. आपलं कामाच्या ह्याच्यात कशात म्हणा किंवा मला तिकडे बदललं. तिथनं लाख भानगडी करून मी तिकडे गावात मला आलो. मी वावरत आलो. वावरत 81 सालापर्यंत. 81 त्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर मग परत आणि मग इथे वावरातच बरेच दिवस मी होतो. आणि वावरातून परत माझं मुख्याध्यापक मोगळाला सिलेक्शन झालं. मला देवडी नंबर 2 ला टाकलं. तर मोठी जबाबदारी नको, माझ्या चांगली पेलवी पाहिजे म्हणून मोगळाला गेलो. मोगळ्यात 95 साली मी रिटायर झालो. 95 ला. मग आता अण्णा एक सांगा, खरं तर सर्वांनाच प्रश्न आहे, रिटायर झाल्यानंतर माणूस निवांत राहतो किंवा शेती करतो, पण असं काय प्रसंग आला की तुम्हाला म्हणजे राजकीय क्षेत्रातली म्हणजे आता आपले जे मालिक आहेत त्याच्यातलाच हा भाग आहे, कसं तुम्हाला म्हणजे सोसायटीला चेअरमन केलं किंवा खरेदी विक्री संघाला, कसा तो प्रसंग आहे? तर कसं हे आपलं काम हे सगळ्यांना माहित झालं. मग लोकांना मिसळणं वगैरे माहित होतं लोकांना वगैरे. आणि इथे रिटायर झाल्यानंतर निवंत काय ते उद्योग काढावा म्हणून डोक्यात होता. परंतु राजकीय स्थितीत काही लोकांनी भरवलं आणि सोसायटीत बिनविरोध चेअरमन केलं मला. गावातल्या लोकांनी केलं चेअरमन, बिनविरोध केलं. मग आता म्हणलं करायचं. ते करत असताना गावात व्यसनमुक्तीचे अध्यक्ष बी मला केलं. आणि हिथं आपलं ह्याचं काम चांगल्या प्रकारे केलं. आपलं सेक्रेटरी चेअरमनचं वगैरे केले. त्या लोकांना डिव्हिडंड वाटून दिला. सगळ्यांना समाधान वाटलं. त्याच्यानंतर 19, 22, 23 लाच डिव्हिडंड मिळाला. त्यानंतर हे नाही झाला. खरेदी विक्री संघाकडे कसं काय तुम्हाला? त्याच काळामध्ये इथं बी असाच बसलो होतो घरात. आणि मला ते मधून नानावरे खुटबावचे सरपंच आले आणि म्हणले तुम्हाला देवडला बोलवलं. तर म्हणलं कशाला? नाही म्हणले मी काय गेलो नाही, नको मला काय काम नाही माझं, घरगुती काम आहे. परत मग नरळे सर आले, सुभाष नरळे सर आले आणि म्हणले अहो चला की तुम्हाला काय करायचं. नेलं आम्हाला बोलून नेलं तिथं. ते म्हणले तुम्हाला जरा ह्याच्यात घ्यायचं, आम्हाला काय जरा झाला उपयुक्त झाला. ते सदाशिव पोळाने मग आम्हाला तिथं नेऊन 2-4 हेल्पाट घालून ते सगळं करून नियोजनबद्ध करून आम्हाला सोसायटी संघाचा चेअरमन केलं. मला म्हणलं एवढं पद कशाला काय करायचं? नाही म्हणले. मग चेअरमन 5 वर्ष काम केलं, काय वसूल केला, सगळ्याशी संगणमतानं राहिलो, सगळ्यात चांगलं काम केल्यानंतर दिवस म्हणले काम बाकी आहे तुमचं बरं का. मॅनेजर म्हटले. आणि मॅनेजरनं चांगली ग्रुप गेली. माझं अजून ते मरेपर्यंत नाव काढत होते. घरचे अजून त्यांचे वकील, त्यांची मंडळी, कुटुंबाचं अजून सुद्धा ते बोलतात, मानतात. कार्यक्रम असलं तर काय असलं तर. चेअरमन झाल्यामुळे नातं त्या कुटुंबाशी एक झालं. एक झालं ना. आता बरेच कुटुंब सगळे व्यवस्थित झाले आणि काम चांगलं आपलं केल्यामुळे आपलं आम्हाला वर असं ढकलत नेलं. परत रिटायर झाल्यानंतर ते रिटायर तर होतोच की, पण शिक्षक ह्याच्यात बी आम्हाला गुंतवलं. तिकडे काय संघटनेत 10-12 लोकांचं मंडळ त्यात आम्हाला घेतलं आणि ते अजून सोडलं नाही, अजून आहेच. बरोबर आहे की काम करणारे माणसाला काय अडचणीच अजून. आता एक सोडतच नाही ते. सोडलंच नाही. आता कालच दडस सर, पांगरीचे दडस सर आले. त्यांनी सही नेली. ते म्हणले आपल्याला हे करायचं ते करायचं. शहाजी दडस. शिवाय तुम्ही आपलं पांडलिंग हायस्कूलला पण मध्ये आता 20 वर्ष झालं. आणखी तिथं स्कूल कमिटीत मी आहेच. तिथे काम आहे. आपलं जातो बघतो. आपण भावरांच्या शाळेत शिकलो. थोडं सहकार्य करायचं, वसुली अमका दमका लोकांना प्रवृत्त करून इमारतीत 4-5 खोल्याचं सगळ्या सहकारी विद्यार्थ्यांनी केलं. आता बॅच सगळी विद्यार्थीच बॅच माझीच आहे. आणि वर्गाने 15 लाख आम्ही गोळा करून त्याचं काम चालू केलंय. बरोबर आहे की. आता एक सांगा, खरं तर तुम्ही राजकीय वारीत पण होता, शैक्षणिक क्षेत्रात काम केलं. रमला कुठं तुम्ही जास्त?
रमलो म्हणजे आता कसं शिक्षण क्षेत्रातच जास्त रमलो. असं ना. बरेचसे विद्यार्थी चांगले घडले. कोर्ट कोण तुम्हाला सांगतो PSI झाले, किती शिक्षक किती झाले. अजून त्यातले 15-20 विद्यार्थी येतात भेटायला. म्हणजे 15 ते 20 विद्यार्थी अजून भेटायचे. परवाच गेल्या आठवड्यात माझी मंडळी वारली 1-2 महिन्यापूर्वी, तर ते अजून येतील विद्यार्थी. परवा शिरळचा एक प्राचार्य भेटायला आला बर शिरवळला. बर. शिरवळा मुख्याध्यापक नुकताच बदलून तो नावाशिवा बंदरात आला तिथं. तेव्हा तो भेटून गेला, म्हणला गुरुजी मला कळलं मी मिळालो. म्हणजे आज माझं काय उपकार झालं. आयुष्यातले हे सुधारी म्हणावं लागेल. हे फार महत्वाचं आहे. आता एक सांगा, शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे जे आता राजकीय वारीत तुम्ही अनुभवलेलेच आहे, तर काय येणाऱ्या लोकांना काय सांगताल? राजकीय वारीत येऊ नका, काय तुम्हाला काय वाटतं? कसं आता मानल्याला वाटतं काय बरं का, खरं प्रामाणिक राहिलं नाही. आता थोडस कसं थोडस इकडे तिकडे होत चाललेलं आहे, तर ते मला ते पसंत पडत नाही. म्हणजे तुमच्या काळातलं वेगळी परिस्थिती, वेगळी परिस्थिती, शब्दाला मान होता, सगळं जळ होती, सगळं होतं. आता काय बदल झाला, कोणी घेत नाही ती. बरोबर आहे. आता त्याच्यामुळे वाटतं काय करायचं, काय करून करायचं. तरुण पोरांनी काय करावं, त्यांना पण वाटतं की यावं, त्यांना काय सांगताल तुम्ही? त्यांना तरुण पोरं येतच नाही, ते विचाराचे वेगळ्या धोरा चालू झालेले. त्याच्यामुळे ते पण थोडे थांबले. ते थांबलं, आपलं असतं आपलं घरी इकडे वाचन इकडे तिकडे करत राहणे, तब्येत सांभाळून आपले राहणे. आज वय किती आहे तुमचं? माझं वय आता 86 चालू आहे. 86. आता 87 लागेल. 87 आता सुरू आहे. तरी खणखणीत तब्येत आहे. काय रहस्य काय आहे? तब्येतमध्ये ठराविक वेळेला उठणे, ठराविक वेळेला झोपणं, ठराविक वेळेला जेवण, असं दिनक्रम आहे. काम दिवसभर आपलं घरी वाचन इकडे तिकडे, कधी शेतात जायचं, कधी काय बघायचं कमी असतं वगैरे, अशा पद्धतीने दिनक्रम व्यवस्थित ठेवलाय. त्याच्यामुळे तब्येत चांगली आहे. तब्येत चांगली आहे. खाण्यात बदल करायचा नाही. कुठं पाहुण्याला वगैरे गेलो, बाबा भाकरी आमटी मला द्या फक्त, आपल्या अशा पद्धतीने चालू आहे. धन्यवाद. खर तर राजकीय वारीचा भाग 3 आपण बघत आहात, आणि आताच गुरुजी अर्थात अण्णांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना कसा जीवनपट आहे हे सांगितलेलं आहे. आणि राजकीय वारीत लोकांचा आग्रह असल्यामुळे मला सामील व्हावं लागलं. खरं तर लोकांचा आग्रह मोडताच येत नाही. त्याचं कारण असतं की लोकांच्यात आपण तेवढ्या ताकदीनं मिसळतो, लोकांचं कामं करतो, आणि जे काय आहे ते लोकांत मिसळल्याचा हे खरं तर परिपाक आहे, अण्णांच्या बोलण्यातून दिसून आलं. आणि खरं तर लोकांचं म्हणजे लोकांचं आहेच, पण वरिष्ठ पातळीवर जे असते पोळता त्यांचं असेल किंवा अशा लोकांनाही त्यांनी मांडून, त्यांच्या शब्दाला मांडून त्यांनी खरेदी विक्री संघाच्या व्हाईस चेअरमन आणि चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे. आणि हे सर्व करत असताना एक माणसाशी नातं आपुलकीचं ठेवत कसं शरीर सांभाळायचं, कसं आपण लोकांच्यात मिसळायचं, अशा विविध गोष्टीवर आज मानदेश भूषणशी अण्णा बोललेला आहेत. अण्णा, मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद मानदेश भूषणशी बोलल्याबद्दल. नमस्कार.